नारी तू नारायणी, शक्ती भक्ती आणि मातृत्वाचा भांडार तू, अशी उपमा स्त्रीला दिली गेली। आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी यश संपादन करत आपल्यातील नारी शक्तीचा प्रत्यय जगाला दाखवून दिलाय। नाशिकच्या सौ तन्वी चव्हाण देवरे यांनी अतुलनीय असा पराक्रम केला असून सौ तन्वी चव्हाण देवरे यांनी अविश्वसनीय साहस गाजवून इंग्लिश खाडी इंग्लंड ते फ्रान्स 42 किलोमीटर अंतर 17 तास 42 मिनिटात यशस्वीरित्या पोहोन इतिहास घडवला आहे। त्या इंग्लिश खाडी पोहणारी भारतातील पहिली माता बनण्याचा विक्रम स्थापित केला आहे। सौ तन्वी चव्हाण देवरे यांच्या या यशाबद्दल सौ तन्वी चव्हाण देवरे यांचा जॉगर्स क्लब ऑफ नाशिक आणि इतर सर्व जलतरण क्लब यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा रविवार 21 जुलै 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता गोल क्लब ग्राउंड नाशिक या ठिकाणी संपन्न झाला। सौ तन्वी चव्हाण देवरे यांच्या अद्वितीय अशा या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। गेल्या 40 वर्षात नाशिककर खेळाडूंनी सायकलिंग, स्विमिंग आणि इतरही क्रीडा प्रकारामध्ये अनेक विक्रम केले असल्याची माहिती उपस्थितांनी दिली। नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष, सिडको येथील रहिवासी असलेले शेखर निकुंब यांनी सौ तन्वी चव्हाण देवरे यांचं अभिनंदन करत याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। रेकॉर्ड आहे आपल्या पूलवाला 16 फूट पाण्यामध्ये आपण चालायच्या अगोदर पोहायला शिकवलेलं। त्यामध्ये पहिला सम्राट नाडणकर असो, कलंत्री असो, पाटणकर असो किंवा हेमलता ताईंचा 7.5 महिन्याचा मुलगा पोहायला होता। असे अनेक रेकॉर्ड आहे। घनश्याम खोवट 56 तास पोहलेला आहे। अनुजा आणि अनुज उगले हे इंटरनॅशनल ट्रायथलॉनमध्ये झाले, ज्यामध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग असे अनेक रेकॉर्ड 40 वर्षामधले सांगता येईल। आणि हा तर महत्त्वाचा हा एका 40 वर्षामध्ये कोणीच शक्य नाही केलं आणि तन्वी चव्हाणच्या रूपाने आपल्या इथे ते केलेलं आहे आणि जी अशक्य गोष्ट ती तन्वीने करून दिलेली आहे। निश्चितच सगळीकडे तिचा सत्कार होता, पण तिने आपला सत्कार स्वीकारा त्याबद्दल तिचं धन्यवाद आणि आभार। तन्वीने एक विचारायचं होतं, सगळ्यांना ते खाली तू गेली ते आम्हाला सगळ्यांना सांग ना, कशी गेली, काय गेली, तिथे काय काय घडलं। आपण पण काहीतरी घडवावं, काहीतरी करू व्हावं, छोटे मोठे कॉम्पिटिशन का होईना ती सुरुवात करावं सगळ्यांनी, एवढंच विनंती। यानंतर आमचे मित्र आणि जी काही जर्नी झालेली आहे, किरण दादाचा सुरुवातीपासून आम्हाला सपोर्ट असतो। नाशिक स्विमिंग क्लबचे ते अध्यक्ष आहे। एवढंच काय, वहिनी सुद्धा तन्वी आणि तेजसला घेऊन कलकत्त्याला आले, तिथं होत्या सायकल रिक्षा, वहिनी पडल्या ना सायकल रिक्षा, स्पर्धा राहिली बाजूला गुडघ्याला एवढे टाके टोके, तरी मुलांनी काही टेन्शन न घेता ती स्पर्धा पूर्ण केली। वहिनीच्या ठिकाणी माता म्हणून त्यांनी चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि वडील म्हणून किरण दादाने लक्ष दिलेलं आहे। तर किरण दादांना एक विनंती करतो का त्यांनी आपले 2 शब्द। स्पर्धा झाल्यावर मला टीचर्स दिले 12 तासाने। आणि राजाभाऊ आणि उपस्थित सर्व मित्रांनो, खरं म्हणजे याच्याबद्दल ती सांगेलच, मी तर काही सांगणार नाही, परंतु नाशिक शहराबद्दल एक सांगतो मी तुम्हाला। आपण सगळीकडे फिरतो, भारतात फिरतो, जगात फिरतो, परंतु नाशिक शहरातले लोक आहे ना, हे प्रत्येक हेल्थच्या आणि एन्व्हायरमेंटच्या गोष्टीला सपोर्ट करत असतात। आणि इथे कोणी IAS ऑफिसर आले, IPS ऑफिसर, तर आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो की त्यांनी ट्रेकिंग करावं, त्यांनी सायकलिंग करावं, कारण ज्यावेळेस मोठा अधिकारी ट्रेकिंग सायकलिंग करतो तर असं वाटतं की नाशिक देखील ट्रेकिंग आणि सायकलिंग करतो आणि डेफिनेटली याच्यामुळे बराच प्रचार होत असतो। राजाभाऊ आणि स्विमिंग, आज तन्वी देवरे हिने जी कामगिरी केलेली आहे ती आपल्या देशालाच काय तर पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केलेली आहे। आज इथे वीर सावरकर तरण तलावावर जमलेले संपूर्ण जॉगर्स प्रेमी, प्लेमेट ग्रुप, सुप्रभात ग्रुप, कोकाटे योगा ग्रुप इथे सगळे उपस्थित झालेले आहे आणि तन्वीचा आज सगळ्यांनी सत्कार केलेले आहे आणि सर्व उपस्थित असलेले माझे जॉगर प्रेमी, तन्वीनी जी कामगिरी केलेली आहे तिच्या सर्वात मोठा खारीचा वाटा आमचे निंबाळते सर, काठे सर यांनी तो घेतलेला आहे आणि सर्वांच्या तर्फे मी तन्वीचे आभार मानतो
तिच्या सत्कार समारंभात सगळे उपस्थित झाले. सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाना पुढे या, पुढे या. इंग्लिश खाडी ही जगातली टफेस्ट स्विमिंग कॉम्पिटिशन मानली जाते, जी 2 देशांना जुळवते, इंग्लंड आणि फ्रान्स. तर हे पूर्ण अंतर आहे 34 किलोमीटर असतं. तर याच्यामध्ये 3 मेजर चॅलेंजेस हेच असतात की थंड पाणी असतं, म्हणजे बर्फात जेव्हा आपण पाय ठेवतो, बर्फाला हात लावतो, तर बर्फासारखं थंड पाणी असतं. जरी ते 12-13 डिग्री असेल, पण ते पूर्ण समुद्र त्या टेम्परेचरचा असतो. तर ते एक मेजर चॅलेंज आहे. ते चॅलेंज मी ओव्हरकम करण्यासाठी मी 15 ते 20 मिनटं बर्फाच्या पाण्यात बसायची आणि थंड पाण्यात प्रॅक्टिस करायची. नैनितालला मी प्रॅक्टिस करायची त्याच्यासाठी. दुसरं चॅलेंज आहे की जेलीफिश. तर जेलीफिश एक नाही, असे बरेच प्रकारचे जेलीफिश असतात. तर प्रत्येक जणाचा आपल्या बॉडीवरती इफेक्ट वेगळा असतो. एखादा जेलीफिश चावला तर त्याला पेपर कट्स जसे लागतात, एखादं वरच्यावर ब्लेड कसा लागतो हाताला, तसे ते त्याचे कट्स बसतात. एक जेलीफिश असतो की तो आपल्या बॉडीमध्ये खूप हीट जनरेट करतो. तर एक जो स्पॅन होता तेव्हा भरपूर मला जेलीफिशेस चावले, म्हणजे 2-3 तास मी त्या पेनमध्ये होती. तिसरा सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे हाईट राईड. तर लाटा उंच असतात आणि खूप फोर्सफुली ते आपल्याला ढकलत असतात मागच्या बाजूला. म्हणजे मी जिथून सुरुवात केली इंग्लंडवरून, ते मला इंग्लंडकडे ढकलत होते. तर एक असा पॉईंट आलेला की मी 3 तास एकाच ठिकाणी अडकली होती. म्हणजे माझी बोट आणि मी एकाच ठिकाणी आम्ही 3 तास स्विमिंग करत होतो. तर तो सगळ्यात डिफिकल्ट असतो. आणि चौथा अजून एक महत्त्वाचा पॉईंट की खारं पाणी असतं. तर जेव्हा मी फीड, म्हणजे मला जेव्हा लाडू दिला जायचं किंवा पाणी दिलं जायचं, तर सगळं खारं पाणी माझ्या तोंडात जायचं. तर त्याच्यामुळे पोटाचं सगळं बिघडलं होतं. मला सुद्धा वॉमिटिंगसारखं खूप फील झाली. आणि 16-17 तासानंतर बॉडी आणि डोकं इतकं थकून गेलेलं असतं की एका स्पॅनमध्ये मी एका वेगळ्या मेंटल स्थितीमध्ये निघून गेली. म्हणजे हॅल्युसिनेशन म्हणतात त्याला, की मला आवाज ऐकू येत होते, वेगवेगळे माझ्या मुलांचे आवाज ऐकू येत होते. तर एक माझ्या डोक्याची स्थिती अशी झाली होती की मला काहीच समजत नव्हतं, पण मी फ्रेंच शोरकडे स्विमिंग करत होते. तर असं करता करता मला 17 तास 45 मिनटं लागले पूर्ण पोचायला. आणि मी 3:30 वाजता सकाळी स्टार्ट केलेलं आणि रात्री 10:30 वाजता माझं संपलं. तर तिथे पोचल्यावरती मला चालता येत नव्हतं. तर माझ्या गुडघ्याला पहिले माती लागली आणि मग मातीला म्हणजे वाळू लागली. वाळू लागल्यानंतर मला कळलं की अरे मी पोचली आहे. तर तेव्हा मला रिअलायझेशन झालं. भारत माता की जय, भारत माता की जय. आणि या दरम्यान माझे जे कोच आहेत श्रीकांत विश्वनाथ, ते बँगलोरचे, तर ते कंटिन्यू भारताचा झेंडा फडकवत होते माझ्यासाठी. की मग मला तेव्हा वाटलं की नाही, माझ्यासाठी नाही, मला माझ्या देशासाठी पूर्ण करायचं आहे. आणि तिकडे फ्रान्सवरती जे लोक असतात ते आपलं खूप छान स्वागत करतात. वेलकम टू फ्रान्स, यू आर अन इंडियन वुमन, कॉंग्रॅच्युलेशन्स असं ते म्हणतात. आणि अशा रीतीने माझं संपलं. माझ्या बोटवरती पप्पा होते, माझे हस्बंड होते, माझे कोच होते. त्यांचेही बरेच डिफिकल्ट सिच्युएशन आले, त्यांनाही टेन्शनमध्ये ते मध्ये गेले, पण ते कंटिन्यू मला प्रोत्साहन करत होते सगळी जर्नी. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.